रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या या भक्तिमय वातावरणात मराठी भक्ती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। जीवनाचे तत्वज्ञान हे आवश्यक लक्षात ठेवा। सेवा करायची असेल तर घड्याळात पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव घेऊ नका, कीर्तन ऐकायचं असेल तर जागा पाहू नका, विनंती करायची असेल तर स्वार्थ पाहू नका, समर्पण करायचे असेल तर खर्च किती झाला हे बघू नका, आणि दान करायचे असेल तर गरज पाहू नका। सत्य ही अशी शस्त्रक्रिया आहे की ज्याने सुरुवातीला वेदना होतात, पण दुखण्यापासून कायमची मुक्ती मिळते। पण असत्य हे असे वेदनाशामक असते की ज्याने तात्पुरते बरे वाटले तरी असंख्य साइड इफेक्टचा सामना करावा लागतो। अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडजोडीचे आयुष्य कधीच जगू नका। एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा, जिंकलात तरी त्याच्यासाठी आणि हाराल तरी त्याच्यासाठी। खिशाने श्रीमंत नसाल तरीही हरकत नाही, पण मनाने श्रीमंत नक्की बना, कारण कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्या पायरीवरच नतमस्तक होतात। आज आपण एक उदाहरण पाहूया। एका स्त्रीची एक सवय होती की ती रोज झोपण्या अगोदर आपला दिवसभराचा आनंद एका वहीत लिहित असे। एका रात्री तिने लिहिले की मी फार सुखी समाधानी आहे। माझा पती रात्रभर फार मोठ्याने घोरतो, कारण काय तर त्याला गाढ म्हणजे सुखाची झोप लागते, ही ईश्वराचीच कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। माझा मुलगा सकाळी माझ्याशी भांडतो की त्याला रोज रात्रभर मच्छर झोपून देत नाही, म्हणजेच तो रात्री घरी असतो, आवारागर्दीत नसतो, वाईट वागत नाही, ही ईश्वराचीच कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। दर महिन्याला लाईट बिल, गॅस, पेट्रोल, पाणी यांची बिले भरताना दमछाक होते खरी, म्हणजे सर्व गोष्टी माझ्याकडे आहेत, त्या वस्तू वापरत आहेत। जर या वस्तू माझ्याकडे नसत्या तर हे जगणे किती अवघड झाले असते, ही माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। दिवस संपेपर्यंत माझे थकून फार हाल होतात, पण माझ्याकडे दिवसभर काम कष्ट करण्याची ताकद आणि बळ आहे, आणि ज्याच्यासाठी मेहनत करावी अशी माणसं आहेत, हीच माझ्यावर ईश्वराची कृपा। मी फार सुखी समाधानी आहे। रोज मला घरातील केर कचरा काढून घर साफ स्वच्छ करावे लागते आणि दरवाजा खिडक्या साफ कराव्या लागतात। खरंच देवाची माझ्यावर कृपा आहे की माझ्याकडे स्वतःचे मोठे घर आहे। ज्यांच्याकडे घर छत नाही त्यांचे काय हाल होत असतील, ही माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। कधीतरी लहान मोठा आजार होतो पण लगेच बरी होते। माझे आरोग्य चांगले आहे, ही माझ्यावर ईश्वराची कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। प्रत्येक सणाला भेट देताना माझी पर्स रिकामी होते, म्हणजेच माझ्याजवळ माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत। माझे नातेवाईक, मित्र ज्यांना मी भेट देऊ शकते, जर हे लोक नसते तर जीवन किती वैराण झालं असतं, ही माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे। मी फार सुखी समाधानी आहे। रोज पहाटे अलार्म वाजला की मी उठते, म्हणजे मला रोज नवीन सकाळ बघायला मिळते, म्हणजे ही माझ्यावर ईश्वराचीच कृपा आहे। अर्थात या उदाहरणामधून आपल्याला हे शिकायला मिळते की जगण्याच्या या फॉर्म्युल्यावर अंमल करत आपले आणि आपल्या लोकांचे जीवन आनंदमयी बनवले पाहिजे। छोट्या व मोठ्या दुःखात, संकटात, त्रासातून सुखाचा शोध घ्या, आनंद शोधा, अशा या माझ्या ईश्वराचे मी आभार मानते। ब्रह्मांडात ही ऊर्जा ठासून भरलेली आहे। तिचा एक नियम आहे की तुम्ही आनंदी राहून जितक्या प्रमाणात ऋण व्यक्त कराल, त्यापेक्षा जास्त प्रमाणात तुमच्यावर ऋण व्यक्त करण्याचे प्रसंग येतच राहतील। सुख शोधून सापडत नसते, त्याला प्रत्येक गोष्टीत बघण्याची दृष्टी असावी लागते। हेच खरे जीवनाचे तत्वज्ञान आहे। सर्वांना सुख, समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।